नमस्कार, अक्कलकोट सीएम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आपण पाहत आहात आजच्या घडामोडी। अक्कलकोटचे राजेसाहेब श्रीमंत मालोजीराजे संयुक्तराजे भोसले यांचा वाढदिवस रक्तदान शिबिराने साजरा। 51 रक्तदात्यांनी केले रक्तदान। प्रतिनिधी अक्कलकोट। एखाद्याला जीवनदान देण्यापेक्षा मोठे दान नसून रक्तदान हे शक्य आहे। यामुळेच रक्तदानाला जीवनदान म्हटले जाते। या महाकार्यात हातभार लावण्यासाठी प्रत्येकाने आपला वाढदिवस रक्तदानाने साजरा करावा, असे प्रतिपादन अक्कलकोटचे राजेसाहेब श्रीमंत मालोजीराजे संयुक्तराजे भोसले यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त केले। अक्कलकोट राजघराणे छत्री ट्रस्ट व डॉक्टर हेडगेवार रक्त केंद्र सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 24 जानेवारी 2025 रोजी सकाळी 9 ते 4 या वेळेत राजा फतेसिंह महल नवीन राजवाडा अक्कलकोट या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। दरम्यान या रक्तदान शिबिरास रक्तदात्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला। विशेषतः युवकांनी रक्तदान शिबिरात सहभाग नोंदवत मोठ्या प्रमाणात रक्तदान दिवस भरात साधारण 51 रक्तदात्यांनी रक्तदान केले। विशेषतः डॉक्टर हेगडेवार रक्त केंद्र सोलापुरातील पहिली NBH नामांकन असलेले रक्तपेढी डॉक्टर आदित्य कोतवाल, वैद्यकीय अधिकारी सुनील हरहरे, जनसंपर्क अधिकारी डॉक्टर केंद्र सोलापूर यांनी राजेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त पूर्ण स्टाफसह शुभेच्छा दिल्या। यावेळी राधा इंगळे, मंगलकुमार, स्मिता मॅडम यांनी रक्तदान शिबिरासाठी परिश्रम घेतले। तसेच यावेळी विमा सेवा केंद्र सोलापूर येथील कार्यरत सचिन जोकारे व त्यांच्या स्टाफने एकत्रितपणे राजासाहेबांचा फेटा बांधून पुष्पहार घालून यथोचित सत्कार केला व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या। दिवसभर चाललेल्या या रक्तदान शिबिरा प्रसंगी सामाजिक, औद्योगिक, राजकीय व इतर क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून अक्कलकोट नरेश श्रीमंत मालोजीराजे संयुक्तराजे भोसले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या। या रक्तदान शिबिराच्या अखेरीस स्वतः श्रीमंत मालोजीराजे संयुक्तराजे भोसले यांनीही रक्तदान केले। विविध स्तुत्य उपक्रम राबवून राजासाहेबांचा वाढदिवस साजरा करण्यात आला। GS कोकळगी, निनाद प्रधान, पूजा प्रधान चौबळ, जयसिंह पाटील, अनिकेत माने, आशिष कदम, सप्तेश चौबळ, शक्ती टोने आदीसह उपस्थित होते। वाढदिवस काय मला जास्त इम्पॉर्टंट डे वाटत नाही, कारण तुमचं वय वाढलेलंच असतं, काय असं खुशीचं कारण नाही आहे। पण माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी विचार केला की ह्या वर्षी आपण काहीतरी वेगळं करूया, आणि त्यामुळं मग आपण रक्तदानाची शिबिर घेऊया ठरवलं। रक्तदान जर तुम्ही बघितलं तर हे सर्वात मोठं दान म्हटलं जातं, आणि आजच्या युवा पिढीला म्हणा किंवा आज अवेअरनेस हा रक्ताचा खूप कमी होत चालला आहे, आणि रक्ताची मागणी आज जेवढी आहे जेवढ्या पण पेशंट लागतात, हॉस्पिटलला गेला तर तुम्हाला या गोष्टी सगळ्या रिअलाईज होतं। रक्त आपल्याला खूप गरजेचं आहे आणि सगळ्या हॉस्पिटलमध्ये खूप गरज आहे, आणि हेच असंच वेट जाण्यापेक्षा म्हटलं की आपण काहीतरी एक चांगले इनिशिएटिव्ह करून रक्तदान शिबिर बोलतो, आणि त्यामुळं वाढदिवसाच्या निमित्ताने म्हटलं वाढदिवसाला खूप लोक येतात भेटायला येत असल्यामुळे म्हटलं आपण काय नाही तरी त्याचं एक पॉझिटिव्ह आउटकम काढूया, आणि त्यामुळे आपण आज रक्तदान शिबिर घेतलं।
राजेश साहेब, अनुभूती नावाचा एक प्रोजेक्ट तुम्ही अक्कलकोटमध्ये सुरू केला आहे, त्याची नेमकी संकल्पना काय सांगा? अक्कलकोटमध्ये अनुभूती जो प्रोजेक्ट आहे हा नावासारखाच आहे. अनुभूती जेव्हा मला अनुभूती झाली महाराजांची तेव्हा हा प्रोजेक्ट मी सुरू केला. आणि ह्या प्रोजेक्टमध्ये बेसिकली जर का थोडक्यात सांगायचं गेलं तर अक्कलकोटला ज्या गोष्टींची गरज आहे आज आणि ज्या गोष्टी नाही आहेत त्या आपण सगळ्या एका प्रोजेक्टमध्ये घालायचा प्रयत्न केलेला आहे. कारण सारखं आपण सगळ्यांना दोषी सांगू नाही शकत, ह्याच्यामुळे हे होत नाही त्यामुळे ते झालं नाही. त्यामुळे म्हटलं आपण आहे आपल्याकडे रिसोर्सेस, तर का नाही आपण हा प्रोजेक्ट चालू करूया. तर या प्रोजेक्टसाठी अक्कलकोट राजघराण्यांनी त्यांची 40 एकर जमीन डोनेट केलेली आहे. आणि हा बाकीचा जो प्रोजेक्ट होईल तो हळूहळू लोकवर्गणीतून महाराज करून घेतीलच. महाराजांची जुनी संकल्पना आहे. जेव्हा त्यांनी समाधी मठही बांधला तेव्हाही त्यांनी सेम पद्धतीने केलं. त्यांनी चोळप्पान बाळप्पांना पाठवलं, म्हणाले की जावा मुंबईच्या पुण्याच्या दिशेने प्रत्येकाकडनं काय नाही तरी मीठ तरी घेऊन या. आणि तसा तो समाधी मंदिर बनलेला आहे. त्याच संकल्पनेतून म्हटलं आपण अनुभूती प्रोजेक्ट पण असा करूया की, आणि हा खरं सांगायला गेलं तर हा महाराजांचा प्रोजेक्ट आहे. ही फक्त एक काय म्हणतात त्याला एक साधन आहे त्या प्रोजेक्ट कम्प्लीट करण्यासाठी. त्यामुळेच मला एवढे वर्ष वाटायचं का मी अक्कलकोटला आलो आहे. आज मला 100% कळालं मला अक्कलकोटला का आणलं आहे माझं. अनुभूतीच प्रोजेक्टचं नाव ठेवण्यापाठीमागचं रहस्य आहे. कारण अनुभूती, मी नास्तिक होतो. नास्तिकचा आस्तिक झाल्यावर मला ती अनुभूती जी आली त्यावरनं मी ठरवलं की, आणि खूप सुंदर नाव आहे अनुभूती. तसंच मी महाराजांना इंग्लिशमध्ये बघायला गेलं तर आय कॉल हिम द गॉड ऑफ मॅनिफेस्टेशन. कारण तुम्ही जे मनात इच्छा करता आणि मंदिरातून दर्शन घेता ती तुमची पाहिजे ती इच्छा महाराज पूर्ण करून देतात. त्यामुळे त्यांना आय कॉल हिम द गॉड ऑफ मॅनिफेस्टेशन. धन्यवाद राजेश साहेब. तुम्ही वेगवेगळे संकल्प तुम्ही या ठिकाणी केले आणि अक्कलकोटच्या युवकांसाठी या तुमच्या या अनुभूती प्रकल्पाच्या माध्यमातून निश्चितच एक रोजगार उपलब्ध होईल अशी आम्हाला आवश्यकता आहे. तो सगळा विचार करूनच आपण हा अनुभूती प्रोजेक्ट काढलेला आहे. पुनश्चित्ता तुमच्या वाढदिवसानिमित्त आमच्या मीडियाकडून हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तर रक्तदानाचा संकल्प जो आहे आपल्या वाढदिवसानिमित्त तुम्ही केला त्या पुनश्चित्ता समोर पाहता.
मौलीराजे तिसरे, अक्कलकोटच्या राजवंशभरणातले मौलीराजे तिसरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज त्यांनी आमच्या सोलापुरातील डॉक्टर ढिगेवार रक्तदान करण्याची संधी दिली आणि माझ्या दृष्टीने मी भाग्य समजतो की राजकारणातल्या व्यक्तीने त्यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तसंकलनास परवानगी दिली माझ्या यांच्यामधलं पहिलं उदाहरण आहे. आणि मौलीराजे तिसरे यांचं कार्यक्रम समाजासाठी आणि त्यांनी आता भविष्यामध्ये आपल्या अक्कलकोटच्या सार्वजनिक विकासासाठी सुद्धा अनेक योजना त्यांनी आखलेल्या आहेत आणि त्यात अंमलबजावणी कशी करायची याचं सातत्याने त्यांचं बारीक लक्ष असतं, जेणेकरून अक्कलकोटचा सर्वांगीण विकास व्हावा, समाजातल्या त्या माणसाला त्याचा लाभ व्हावा. त्यासाठी राज्य खूप प्रयत्नशील आहे. राज्याला प्रत्येकदा वाढदिवसानिमित्त डॉक्टर ढिगेवार मी शुभेच्छा देतो. धन्यवाद. आजच्या जनरेशनला काय सांगाल तुम्ही? आजच्या आज जो समाजामध्ये भ्रष्टाचार तेवढा आहे तो भरून काढण्यासाठी अशा शिबिरासाठी येणं गरजेचं आहे व त्या समाजाची खूप मोठी सेवा होणार आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान मानले जाते. त्यामुळे माझ्या सगळ्यांना आव्हान आहे की त्यांनी येऊन अशा शिबिरामध्ये आपलं रक्तदान करावं व समाजाची सेवा करावी. शुभेच्छा. आणि राजूंना खूप खूप शुभेच्छा. त्यांनी आता चांगला उपक्रम घेतलेला आहे जेणेकरून समाजाची सेवा होईल. चालेल.